तर हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघा, आज काय स्पेशलमध्ये तर आहे ना, मी आज आहे ना कैरीचं सरबत करणार आहे बरं का. तर बघा त्याच्यासाठी साहित्य काय काय लागते. आता गरमाईचे दिवस आहेत त्याच्यामुळं थंड ना सारखं प्यावं वाटते नाही का. दुकानातून जाऊन आणण्यापेक्षा घरी बनवलेलं छान लागतं कधी पण नाही का. ते किती दिवसाचं असतं काय असतं, त्याच्यामुळे ना मी ना घरीच बनवते बरं का. लिंबू सरबत तर रोजच बनवतो आम्ही, आणि आज थोडंसं वेगळं काहीतरी बनवावं म्हणून थोडं वेगळं बनवते. तर त्यासाठी मी काय काय घेतलं, कैरी घेतली आहे, इथं कच्ची कैरी आहे, पुदिना आहे, लिंबू आहे, हे मीठ आहे बरं का. आपलं हे साधंच मीठ घेतलं कारण की संधव मीठ नव्हतं माझ्याकडं म्हणून हे घेतलं. काय शक्यतो तेच टाका, ते छान लागतं. आणि बर्फ आहे आणि साखर आहे चवीनुसार, जेवढी साखर लागेल तेवढी. तर मी आता ही कैरी वगैरे धुवून घेणार आहे आणि छिलून घेणार आहे. तर तुम्हाला दाखवते नंतर मी काय काय आणि कशी कशी करणार आहे ते. तर आता मी हिला ना धुवून घेते आणि त्याच्यावरचे सगळं कातडं वगैरे नाही, साल वगैरे नाही, हे काढून घेते मी आता. तर भेटूया नंतर. त्यांना कैरी वगैरे धुवून घेतली आहे आणि आता मी ना पुदिना धुवून घेते. बघा कसं असतं, कुठं कुठं लावलेलं असतो, काय लावलेलं असतं ना, त्याच्यामुळे ना पुदिना पण मी स्वच्छ धुवून घेते बरं का. तर बघा आता आपले ना पुदिना धुवून झालता आणि कैरी पण धुवून झालती, ती कापून घेतली मी आता बघा अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये. कारण की आता ही आपल्याला मिक्सरला लावायची आहे. तर आता आपण हे सगळे ना, हे सगळं जे सामान वगैरे नाही सगळं मिक्सरला लावून घेऊ आणि मी दाखवते आता तुम्हाला सरबत कसं बनवायचं. आणि माझ्याकडे ना आता सब्जा नाही आहे बरं का. सब्जा असता तर तो पण टाकायचा असतो, कारण की उन्हाळ्याच्या दिवसात ना सब्जा खाल्ल्याला चांगलाच असतो. कारण की उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचा खूप मोठा फायदा आहे, त्याच्यामुळं सब्जा पाहिजे नव्हता, पण आता संपला आहे माझ्याकडचा, त्याच्यामुळं आता आहे एवढ्यातच मी भागवणार आहे. तर बघा मी कशी बनवते पुढे. तर बघा आता मी वगैरे वाटून घेते ह्याचं, आपल्याला जे सरबत करायचं आहे त्याचं. तर ह्याच्यात कैरी टाकले बरं का, मी निम्म निम्म करणार आहे. मी पुदिना टाकणार आहे एक, आणि हे बर्फ आहे ना हा पण टाकून देणार आहे ह्यातच बरं का मी. आणि वरण पण घ्यायचं आहे बरं का आपल्याला तो बर्फ. आणि तर ह्याच्यामध्ये मी ना हो का पुदिना टाकला आहे, साखर टाकली आणि मीठ टाकले बरं का चवीनुसार, आणि बर्फ पण टाकून घेतलेला आहे बरं का मी ह्याच्यामध्ये. तर आता हे सगळं टाकून झालेलं आहे ना, आता आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे आणि चाळणीने गाळून घ्यायचं आहे. तर भेटूया सगळं झाल्यावर आता. तर बघा आपलं हे वाटून झालेलं आहे बरं का. आता सगळं टाकून घेतलं होतं आणि वाटून घेतलं होतं, एकच मिनटं. आणि हे सगळे ना आता ह्याच्यात टाकून द्यायचं बरं का, पातेल्यात टाकून द्यायचं. आणि त्याच्यात एक थंड पाणी घ्यायचं, हे एकदम थंड पाणी बरं का हे. आणि हे थंड पाणी ना सगळं ह्याच्यात जेवढं आपल्याला सरबत करायचं आहे ना तेवढं ह्याच्यात टाकून घ्यायचं बरं का. कारण की मिक्सरमध्ये पाणी टाकून एवढं वाटता येत नाही ना, त्याच्यामुळं असं पाणी वरनं टाकायचं, जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. कारण मला आता एवढंच पाहिजे, त्याच्यामुळे एवढंच पाणी मी टाकलेलं आहे. आणि ह्याच्यात आहे ना आपण थोडीशी साखर त्याच्यामध्ये टाकली होती, त्याच्यामुळे ह्याच्यात साखर टाकायची आहे आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता लिंबातल्या बिया काढून घेतल्यात बरं का मी. आणि बघा थोडासाच लिंबू पिळायचा, कारण की थोडासा लिंबू पिळायचा ह्याच्यामध्ये, जास्त नाही प्यायचा, थोडासाच पिळायचा लिंबू. लिंबू पिळून घेतला आहे आणि ह्याच्यात थोडीशी साखर टाकणार आहे मी आता. जेवढा मला गोड पाहिजे ना तेवढी मी साखर टाकून घेणार आहे. मी डायरेक्ट अशीच साखर टाकते, एकच मिनटं. तर आता मी साखर टाकून हलवून घेतले बरं का हे. तर बघू शकता आता एकच झालं. आणि प्यायला पण खरंच खूप छान लागतं बरं का हे. आणि ह्याच्यात जर सब्जा असताना तर अजून भारी लागला असतं बरं का. आणि उन्हाळ्याच्या दिवसात गरजेचंच आहे ते. तर मी आता ते गाळून घेते आणि तुम्हाला दाखवते कसं दिसतं ते. तर बघा आपलं आता सरबत रेडी झालेलं आहे बरं का, कैरीचं सरबत रेडी झाले. तर बघू शकता किती छान दिसते. पाहुणे वगैरे आल्यावर त्यांना थोडंसं काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करा, कारण की हे ना एकदम छान आहे बरं का. आणि पोटाला थंडावा देणार आहे, कारण की अचानक पाहुणे वगैरे झाले तर त्यांच्यासाठी खरंच चांगले. लिंबू सरबतापेक्षा पण छान लागतं बरं का हे. आणि ह्याच्यात फक्त सब्जा पाहिजे नव्हतं का, उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाची खूप गरज आहे, कारण की कुणाला उन्हाळं वगैरे लागतं, कुणाला काय उन्हाळ्याचा भरपूर त्रास असतो. त्याच्यामुळे तुम्ही हे सरबत त्यांना नक्कीच द्या बरं का. आणि सब्जाने मी घरात ठेवा, सब्जा पाहिजे नसतो, माझा संपला आहे आता, त्याच्यामुळे मला हे नडते, त्याच्यात सब्जा पाहिजे नव्हता. तर बघू शकता किती सुंदर झालेले आहे माझं हे सरबत. आणि टेस्ट पण एकदम छान आहे बरं का ह्याचीवाली. मी तुम्हाला दाखवल्यानंतर ना देवांश वगैरे पिणार आहेत, पोरं पण आवडीने पितात बरं का हे. म्हणतात लय छान लागतं मम्मी, चॉकलेटसारखंच लागतं एकदम नाही का ते. पेरूचं एक चॉकलेट भेटतं बघा, त्या टाईप लागतं एकदम. पोरं पण म्हणतात छान लागतं मम्मी, आणि पोरं पण आवडीने पितात, बारके मोठे सगळे आवडीने पितात बघा हे सरबत. तर ह्याची रेसिपी पूर्ण दाखवलेली आहे मी,
नक्की ट्राय करा एकदा आणि कसं झालं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. देवांश पण पिऊन बघणार आहे बरं का. बघा देवांश पण पितोय. कसा झालाय देवांश? बघा कसा झालाय देवांश? दिसतोय का लागतोय? कशावानी लागतो? बघू शकता देवांशला पण किती आवडलंय बघा. त्याच्यामुळे तुम्ही ना सगळ्यांनी एकदा ट्राय करा घरी. आपल्या लहान मुलांना वगैरे देत जा आणि ह्याच्यात सब्जा पण टाकून देत जा बरं का. लहान मुलांना आहे ना उन्हासाठी ना खरंच फायदेशीर असतो आणि लहान मुलं कुठं पण खेळतात कुठं पण बसतात. त्याच्यामुळे लहान मुलांना देत जा. त्या सब्जा नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे ते राहिलं. पण बघा देवांश किती छान पिते. देवांशला खूप आवडलं ना देवांश? बघा लहान मुलं पण आवडीने पितात. त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा.